नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे प्राची. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं हे स्वागत आहे. खूप मनापासून स्वागत करते. पहिलं तर मी आज खूप दिवसांनी आली आहे यूट्यूबवरती, तर सो प्लीज तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर आज आपण बनवतो आजच्या मेनूमध्ये तर तोंडलीची भाजी. तोंडलीची भाजीचे उपाय हे तर खूप आहेत. सो पहिलं तर वजन कमी करण्यास मदत करते, मधुमेह नियंत्रणात ठेवते, पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती छान होते, यकृतासाठी सुद्धा फायदेशीर असतात, मेंदूचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. अशा प्रकारे चला तर मग आज आपण हेल्दी भाजी कशी बनवायची तर आपण आज बघूया. सो सगळ्यात आधी आपण एक कढई घेणार आहोत. कढईमध्ये छान तेल ठेवायचं, एक 2-3 चमचे तेल टाकायचं. त्याच कढईमध्ये आपण तोंडली जी कापलेली आहे उभी आणि तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही भेंडी पण जशी छोटी वगैरे कापता त्या पद्धतीने तुम्ही तोंडली कापू शकता. सो मी तोंडलीचे 4 भाग केलेले आहेत. सो मी ते छान असे गरम तेलामध्ये परतून घेणार आहे. एक 5 ते 10 मिनटात छान मोठ्या गॅसवरती तोंडली परतून घ्यायची. ते काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहे. तेलामध्ये आपण जिरे, मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता, धने पावडर, लाल तिखट, हळद, वेलची पावडर, गरम मसाला, हे मसाले जळू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. त्याच्यानंतर त्या मसाल्यामध्ये आपण जी परतवलेली तोंडली आहे ती टाकायची आहे. मस्त छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफेवरती कमी गॅसवरून मीडियम गॅस करून आपण ठेवायची भाजी. तर बघू शकता मी 5 ते 10 मिनटं वाफेवरती अशी छान भाजी ठेवली होती. तर मी एकदा भाजी चेक करणार आहे माझी भाजी शिजली की नाही. तर माझी भाजी शिजलेली नव्हती, तर म्हणून मी एक 5 ते 10 मिनटं अजून भाजी शिजवायला ठेवली. झाकण ठेवून छान वाफेवरच शिजवायची आहे. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये करू शकता. कुकरमध्ये सेम प्रोसेसला 2 शिट्ट्या करून जरी केली तर पटकन तोंडली शिजते, कारण तोंडली शिजायला खूप वेळ लागतो. सो एक 5 ते 10 मिनटात मी पुन्हा शिजवून पाहिली आणि माझी भाजी छान शिजली होती. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. डब्यासाठी वरण भातासोबत तोंडली लावा. मस्त अशी भाजी आपली रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.